तुमच्या पर्सनल आयुष्यामध्ये तुमच्या पार्टनरसोबत जर का तुमच्यासारखे वाद होत असेल तर हा व्हिडिओ आज तुमच्यासाठी। आरव आणि सायली हे दोघे कपल यांचं लग्न होऊन 3 वर्ष झाली होती। दोघेही खूप प्रेमळ होते, पण त्यांचं नातं कोणीतरी तिसऱ्याच्या सांगण्यावरून हळूहळू खराब व्हायला लागलं। सायलीची एक मैत्रीण होती, ती थोडी शक्की स्वभावाची होती आणि ती तिच्या कानामध्ये तिच्या नवऱ्याबद्दल थोडी निगेटिव्ह गोष्टी पसरवायचं काम करायची। आरवला देखील त्याच्या ऑफिसमधले कलिग जे होते ते त्याला सतत टोमणे मारायचे की तुझी बायको खूप सोशल आहे, एकटीच मजा करत फिरत असते, तू थोडी काळजी घे। आणि अशा पद्धतीने दोघांच्याही मनामध्ये कुठेतरी एकमेकांविषयी शंका निर्माण व्हायला लागली। ते एकमेकांशी आधीसारखं बोलणं थांबवू लागले, एकमेकांशी आपल्या पर्सनल गोष्टी शेअर करणं बंद करू लागले। अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरनं त्यांच्यामध्ये वाद व्हायला सुरुवात झाली आणि हा वाद खूप वाढला आणि सायली रडत म्हणाली, आपलं नातं हे तुटत चाललंय, कारण आपण दोघेही एकमेकांवर विश्वास ठेवत नाही आहोत आणि आपण कुणाच्या तरी तिसऱ्याच्या सांगण्यावरून आपलं नातं खराब करत आहोत आणि त्यांना महत्त्व देत आहोत। त्यावेळेस आरवच्या लक्षात आलं आणि दोघेही शांत झाले। त्यांना उमगलं की प्रॉब्लेम त्यांच्यात नाही आहेत, तर बाहेरच्या लोकांच्या नजरेतून ते आपलं नातं बघत आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये सतत वाद होत आहे। त्या रात्री त्यांनी एक ठाम निर्णय घेतला की मी काहीही बोललं तरी एकमेकांशी स्पष्ट बोलायचं, कुण्या तिसऱ्याच्या शंकेपेक्षा एकमेकांच्या विश्वासाला महत्त्व द्यायचं। आपलं नातं हे आपल्यालाच घडवायचं आहे, दुसऱ्याला नाही। आणि काही दिवसातच त्यांचं नातं पुन्हा पूर्वीसारखं झालं। आता बाहेरच्यांनी त्यांच्या मनात काहीही टाकलं तरी ते एकमेकांशी डिस्कस करायचे आणि एकमेकांवर विश्वास ठेवायचे। आणि त्यावर सायली हसत म्हणाली की आपलं नातं हे एका झाडासारखं आहे, आपण जर का इथे रोज पाणी दिलं तरच हे वाढेल। या दुसऱ्या व्यक्तीने टाकलेल्या धुळीकडे जर आपण लक्ष देत राहिलो तर ते झाड कोमेजून जाणार। नातं खराब करणारे लोक हे नेहमीच आपल्या जवळपास असणारच, त्यांचं जर का आपण ऐकत बसलो तर आपलं नातं नक्कीच मोडेल। खरं प्रेम जर टिकवायचं असेल तर नात्यांमध्ये एकमेकांवर विश्वास असणे, एकमेकांशी स्पष्ट संवाद असणे आणि तिसऱ्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणे हा एकच मार्ग आहे नातं घट्ट करण्याचं आणि ते कायम चांगलं राहू देण्याचा। आणि जर का तुमच्या आयुष्यात असा कोणी तिसरा व्यक्ती असेल तर त्याला सरळ बाजूला करा आणि स्वतःचं नातं जपा। आणि अशाच माहितीसाठी व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू फॉर वॉचिंग।